युनिट 24 न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. दौंड येथे महिला सक्षमीकरणाचा सुंदर संगम पाहायला मिळाला जेव्हा रोटरॅक्ट क्लब ऑफ दौंड कॉलेज यांच्या वतीने आयोजित वुमन्स क्रिकेट लीग 4-2026 ही भव्य महिला क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत तब्बल 90 महिला व मुलींनी सहभाग घेत आपल्या क्रीडा कौशल्याची झलक दाखवली. या स्पर्धेचे नेतृत्व रोटरॅक्ट प्रेसिडेंट अनुराग सरोदे आणि सेक्रेटरी ऋतुकेश हंचाटे यांनी उत्कृष्टरित्या पार पाडले. या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ दौंडचे अध्यक्ष दीपक शासम, सचिव प्रज्ञा राजोपाध्ये यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती लाभली. तसेच नगर परिषद अध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांनी विशेष भेट देत खेळाडूंना प्रोत्साहन दिले. स्पर्धेत मूनलाईट स्मॅशर संघाने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळवले, तर नारी शक्ती टीम द्वितीय आणि SJV गर्ल्स संघ तृतीय क्रमांकावर राहिला. यासोबतच गीता वाल्मिकी हिला बेस्ट बॅट्समन, प्रगती मासाळकर हिला बेस्ट बॉलर तर धनश्री माने हिला मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार देण्यात आला. या स्पर्धेसाठी विविध प्रायोजकांनी मोलाचे सहकार्य केले असून सर्व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र, मेडल आणि ट्रॉफी देण्यात आल्या. तसेच भोजन आणि पेयाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. महिला क्रीडेला चालना देणारी वुमन्स क्रिकेट लीग 4 स्पर्धा अत्यंत यशस्वी ठरली असून दौंड शहरात तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. च्या माध्यमातून महिलांसाठी क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती, त्याबद्दल आपण अधिक माहिती काय द्या? नमस्कार, मी रोटरॅक्टर अनुराग सरोदे, ह्या वर्षीचा अध्यक्ष. तर दरवर्षीप्रमाणे आपण ह्या वर्षी पण रोटरॅक्ट क्लब ऑफ दौंड कॉलेज तर्फे वुमेन्स क्रिकेट लीग 4.0 म्हणजे हे वर्ष 4थं वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे आपण ह्या वर्षी सुद्धा वुमेन्स क्रिकेट लीग भरवली होती. संस्कार स्कूल इंग्लिश मीडियम स्कूल दौंड त्या ग्राउंडवरती आपण ही वुमेन्स क्रिकेट लीग भरवली होती. तर त्यामध्ये 90हून अधिक महिला आणि मुलींनी सहभाग घेतला होता. तसेच 250 ते 300 लोक त्या बघण्यासाठी ते आले होते. त्यामध्ये 8 संघांनी पार्टिसिपेट केलं होतं. त्यामध्ये आपले जे रोटरीन आहेत, रोटरी क्लब ऑफ दौंड मधले जेवढे रोटरीन आहेत ते सर्व आले होते. त्यामध्ये माननीय श्री दीपक शासन सर सध्याचे अध्यक्ष आहेत आणि प्रज्ञा राजू त्या ठिकाणी आले होते. तर सर्वात प्रथम म्हणजे त्यामध्ये 8 टीमनी सहभाग घेतला होता. 8 टीम मध्ये प्रत्येक टीम मध्ये 10-10 प्लेयर होते. आपण लीग मॅच ठरवली होती, म्हणजे प्रत्येक महिलेला म्हणजे प्रत्येक टीमला 1-2 चान्स तरी भेटले पाहिजे. 3 ते 4 तालुक्यामधनं प्लेयर आले होते, म्हणजे आसपासचा काष्टी श्रीगोंदा तालुका आहे, शिरूर तालुका आहे, आपला दौंड तालुका आहे, या आसपासचे बऱ्यापैकी प्लेयर आले होते. त्यामध्ये विशिष्ट प्रामुख्याने आपण काय केलं तर 3 हे ठेवले होते, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज हे ठेवलं होतं. त्यानंतर आपण काय केलं, सगळ्यांना कॅश प्राइज, ट्रॉफी, वेगवेगळे स्पॉन्सर. तर प्रथम श्री लोणकर सर, आपले DS लोणकर सरांनी 7,777 रुपयाचं आपल्याला कॅश प्राइज दिलं होतं. त्यानंतर 2 नंबर आपल्याला प्रमोद खांगल, त्यांनी मुक्ताई कन्स्ट्रक्शनचे ते हे येतं, तर त्यांनी आपल्याला 5,555 दिलं. आणि त्यानंतर रोटरीयन दिनेश अडसूळ सर, त्यांनी आपल्याला 3,333 रोख कॅश प्राइज दिलं होतं. तर शेवटची आपण महिलांची मॅच झाली, त्यामध्ये 2 टीम होत्या, एक मूनलाईट आणि दुसरी होती नारी शक्ती. तर मूनलाईट विरुद्ध नारी शक्ती हा फायनल सामना झाला. त्या अतितटीचा हा सामना होता. त्यामध्ये मूनलाईटचं नेतृत्व करताना होती प्रगती मासाळकर आणि तसंच नारी शक्तीचं करत असताना गीता वाल्मिकी कॅप्टन पद सांभाळलं. अतितटीचा सामना झाला. त्या सामन्यामध्ये मूनलाईट या संघाचा विजय झाला. मूनलाईटचे संघ मालक होते सुषमा इंगळे मॅडम, रोटरीयन सुषमा इंगळे मॅडम होत्या. तर नारी शक्तीचं संघ मालक होते सौ आशा ठोंबरे. आणि मूनलाईट स्मॅशर या संघाचा विजय झाला. आणि 2 नंबर पद आलं हे की नारी शक्ती हा संघ दुसरं विजेतेपद निर्वहलं. आणि तिसरं म्हणजे SJV गर्ल्स, तर पूजा बिडकर या ह्याचं संघ मालक होती आणि ह्या संघाचा कॅप्टन तन्वी गायकवाड होती. आपण हा सामना झाल्यानंतर बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज दिलं. तर बेस्ट बॅट्समन मध्ये सौ गीता वाल्मिकी यांनी बेस्ट बॅट्समन मिळवलं. त्यानंतर बेस्ट बॉलर मध्ये प्रगती मासाळकर आणि तसंच मॅन ऑफ द सिरीज मध्ये धनश्री माने ह्या दाखवलं बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये. असा सामना झाला. सगळ्यांचं दौंड मध्ये तमाम नागरिक आले. तसंच दौंड नगरीच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे ह्या सुद्धा या सामन्याला उपस्थित होत्या. त्यांनी पुढील शुभेच्छा दिल्या. विशेष सहकार्य माझे मित्र रोटरॅक्टर आकाश शिंदे, तसंच रोटरॅक्टर श्याम पवार, माझी पूर्ण रोटरॅक्ट टीम आणि माझा सेक्रेटरी
ऋषिकेश हंचाटे या सर्वांनी आम्हाला मदत केली. तसेच रोटरी क्लब ऑफ दौंड यांनी हजेरी लावली आणि विविध सहकार्य केले. तसेच रोटरियन दाते सर यांनी पण विशेष सहकार्य केलं आणि प्लॅनिंग मध्ये खूप मदत केली. थँक्यू.